शिवसेनेचे नेते असलेले आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले अशोक ढोळी हे गेल्या 8 दिवसापासून बेपत्ता आहेत आणि कालच या संदर्भात घोलवड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्यापही गेल्या 8 दिवसापासून अशोक ढोळी यांचा कुठलाही थांगपत्ता लागला नसल्यामुळे कुटुंबियांनी देखील संशय व्यक्त केला होता आणि त्या संशयित व्यक्तीच्या संदर्भात देखील पोलिसांना माहिती दिली होती। पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा नोंदवत तसा तपास सुरू केला होता। आज गेल्या 2 दिवसापासून अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अपहरणाच्या अनुषंगाने तपास करत होती। कुटुंबियांनी त्यांच्याच कुटुंबातील असलेले त्यांचे लहान भाऊ अविनाश ढोळी यांच्या संदर्भात संशयित म्हणून त्यांचे नाव देखील दिले होते आणि त्या अनुषंगाने घोलवड पोलीस स्टेशन मधील अधिकारी त्याचा तपास करत होती आणि या तपासादरम्यान घोलवड पोलीस चौकीच्या वेवजी या भागात तपास करत असताना अविनाश ढोळी जे आहे ते फरार झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना दिसून येते आहे आणि याचमुळे कुठेतरी असा मोठा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अविनाश ढोळी यांचा कुठला तरी रोल आहे का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जाऊ लागला आहे। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाण सह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।